ठीक आहे. एक मिनिट. चॅट एव्हरीवन ओपन आहेत. ठीक आहे. आवाज येतोय का सांगा बरं, म्हणजे एकदा मला चॅट क्लिअर दिसतील इथे. येस. ठीक आहे. ठीक आहे. तर आता जरा रेकॉर्डिंगचे व्हिडिओज वगैरे बघायचे फटाफट. आणि आता जास्त लास्ट मोमेंटला फार गोंधळ करून कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आपलं डोकं शांत ठेवायचं. आपला सीपीयू एकदम कूल होऊ द्यायचा. आता परीक्षेच्या तोंडावरती फार गडबड गडबड हे करू का ते करू असं बिलकुल करायचं नाही. शांत चित्तानं हे करायचं. सिलेबस एकदम शांततेत व्यवस्थित झालेला आहे. आपल्याला खूप वेळ मिळालाय सिलेबस पूर्ण करायला. फक्त तुम्ही प्रश्न वाचून तो कसा समजून घेताय याच्यावरती खरं स्किल आहे. पर्याय नीट वाचायचे, कारण पर्यायामध्ये तुमचं कन्फ्युजन वाढवलेलं असतं. परीक्षेचं कामच ते आहे की तुम्हाला खूप अधिक वेळ विचार करायला लावायचा, तुमचा वेळ घ्यायचा. आणि प्रत्येक प्रश्नाचा सेम पॅटर्न नसतो, तो ट्रॅक एक ठेवत नाहीत, सतत जम्प करायला लावतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तो एक पिच सेट होत नाही आपल्या माइंडसेटची. पण ते सगळे परीक्षेची लक्षण आहेत आणि त्याला काही हे नाहीये. आपल्याला त्याच्यात खरं उतरायचंय, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर चला, हाँ अपन कुठपर्यंत बघितलेलं आहे, हे झालंय किसी पद पर नियुक्ती है. हाँ, कार्यालय आदेश, तुम्हाला हे सगळं मैंने आपको ये सारा समझाया था कि परिपत्र का अर्थ क्या है, कार्यालय आदेश का अर्थ क्या है, प्रार्थना पत्र किसे कहते हैं, आवेदन पत्र क्या होता है। तो इस पर हमने विस्तार से चर्चा की थी। ठीक है। ऐसा नहीं है कि कोई भी प्रश्न स्क्रीन पर दिखाया, मैंने ही आपको उसका जवाब दे दिया और मामला खत्म, ऐसा नहीं है। पूरा प्रश्न 2 बार पढ़ना चाहिए। हर एक विकल्प को लेके चर्चा होनी बहुत ही आवश्यक है, क्योंकि तब तक आत्मविश्वास आपका बढ़ेगा नहीं। क्योंकि मैंने अगर आपको उत्तर बता दिया तो बचे हुए विकल्प क्या कहते हैं, और एक प्रश्न 4 रूप में पूछा जा सकता है, 4 ही विकल्पों के साथ। तो इस प्रकार से भी उसका जो डिजाइन होता है उस पे भी चर्चा होनी चाहिए। ठीक है। हाँ, तो ये भी देखा था हमने कि व्यावसायिक एवं प्रशासनिक क्षेत्र में पत्र लेखन क्या कार्य करता है। ठीक आहे. तर हे कुशल मंगल पूछणे हे असं नसतं, ह्याला वैयक्तिक पत्र, पारिवारिक, घरेलू पत्राचा भाग असतो तो, तुमची ख्याली खुशाली कळवायची. ठीक आहे. हं. तर हे कुशल मंगलचं हे जे असतं, ते आपले घरेलू पत्र असतात, पारिवारिक. शिष्टाचार निभाने की बात है. हाँ, शिष्टाचार, प्रोटोकॉल निभाने की बात है। ठीक है। अब आमंत्रण देने के लिए भी नहीं, आमंत्रण देने के लिए भी आमंत्रण पत्रिकाएँ वगैरह होती है, पत्र की उतनी आवश्यकता है नहीं। ठीक है। तो ये स्थायी प्रलेख ज़्यादा मोस्ट करेक्ट ऑप्शन है आपका। ठीक है। हं. जे आपण म्हणतो ना, की दस्त, दस्त. आपण ज्याला मराठीत दस्त म्हणतो किंवा दस्तावेज म्हणतो. हां, म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन होणं प्रॉपरली, की जे पिढ्यानपिढ्या चलत राहतं. तर तशा प्रकारचे हे जे पत्रलेखन आहे, ते व्यावसायिक आणि प्रशासनिक क्षेत्रामध्ये काम करतं. म्हणजे कुठलंही पत्र आपण कधीही माहितीच्या अधिकारात ॲप्लिकेशन टाकून मागवू शकतो. रिसर्चसाठी पाहिजे, कुठल्यातरी संदर्भात पाहिजे. हं. तर ते ह्या स्थायी प्रलेख विभाग के अंतर्गत उनका पूरा म्हणजे त्यांचं जतन करून ठेवलेलं असतं. ठीक है। तो ये स्थायी प्रलेख वाला मामला और इसका अर्थ आपको परिचित होना आवश्यक है। ठीक है। अब ये अंतिम प्रश्न है इस एमसीक्यू का। यहाँ के जितने भी एमसीक्यू थे इस पीडीएफ में, तो ये अंतिम प्रश्न देख लीजिएगा अपनी स्क्रीन पर। पत्र जिस व्यक्ति को लिखा जाता है उसे कहा जाता है। पत्र जिस व्यक्ती को लिखा जाता है. बघा, तुम्हाला हे माहिती आहे, पत्र कुणाला लिहायचं, म्हणजे पत्र कुणाला तरी एका व्यक्तीला लिहायचंच आहे. लिहिणारी दुसरी व्यक्ती आहे. ठीक आहे. मग आपण पत्र ज्या व्यक्तीला लिहितो त्याला काय म्हणतात? बघा, मी ऑप्शन में पढ़ रही हूँ. प्रेषक, प्रेषिती, प्रेक्षक, प्रेषण. बघा, सगळे कन्फ्यूज करणारे हे आहेत शब्द. आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे, कारण ह्या प्रत्येक ह्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. हाँ, पत्र जिस व्यक्ति को लिखा जाता है उसे क्या कहा जाता है? प्रेषक, प्रेषिती, प्रेक्षक आणि प्रेषण. प्रेषिती. हं. सुरेखा मॅडम 1. हां. बाकी 2. मोनाली 3. बघा, आपलं नेहमीप्रमाणे सगळे विकल्प आलेत.
काही लोक एक म्हणतायत, काही दोन म्हणतायत. म्हणजे असं कुठलाच आकडा नाहीये ऑप्शनचा जो राहिलाय. सगळे आले, एक आला, 2, 3, 4. मग आता काय करायचं? कुठलं लॉक करायचं? कौन सा फाइनल करना चाहिए? प्रेषक यानी भेजने वाला. ठीक है, पण आपल्याला विचारलंय काय की जिस व्यक्ति को पत्र लिखा जा रहा है. ठीक आहे. हम्म. हे अर्थ बरोबर सांगितला. कोणी सांगितला हा? प्रेषक. हा, हे ओप्पो नाव दिसत नाहीये. ठीक आहे. मग उत्तर सांगा. चला, हे कोणी सांगितलं? प्रेषक यानी भेजने वाला. हाँ, तो जिसको भेजने जा रहे हैं, जिसके बारे में वो लिखा है, जिसको उद्देश्य, ज्याला उद्देशून ते लिहिलेलं आहे, जिसे संबोधित करते हुए वो पत्र लिखा है, उस व्यक्ति के बारे में कौन सा संबोधन हम यूज करेंगे? कौन सा शब्द होगा इसमें से? प्रेषिती. बरं. वझे काय म्हणतायत? प्रति म्हणतात ना. हा, मराठीत. पण आता आपल्याला हिंदीमध्ये उत्तर द्यायचंय. हिंदी बरोबर आहे तुमचं. मराठीत आपण प्रति म्हणतो. हा, इंग्लिशमध्ये टू द. हा, मग आता आपल्याला हिंदीमध्ये 4 आपल्या पुढं हे ऑप्शन्स आहेत. मग काय करायला पाहिजे सांगा बरं? सगळेच पर्याय स्क्रीनवर दिसतायत मला. सभी विकल्पों के नंबर यहाँ पे मुझे स्क्रीन पर दिख रहे हैं, लेकिन इनमें से कौन सा हमारा उत्तर होगा? इसीलिए पहला अनिवार्य आपके लिए कंडीशन है कि हर एक शब्द का अर्थ आपको भली भांति परिचित होना आवश्यक है। अनिवार्य रूप में पहली जो आपकी शर्त है वो है कि इसका आपको अर्थ पता होना चाहिए। चलिए, अब अर्थ बताइए। हाँ, प्रेषक। प्रेषक का अर्थ बताइए। चलिए, अब मुझे विकल्प नहीं बताना है, उत्तर भी नहीं बताइएगा, बस मैं जो पूछती हूँ उसका मुझे जवाब दे दीजिए। प्रेषक का अर्थ क्या होगा? प्रेषकचा अर्थ सांगा. हो, राखी मॅडम, ठीक आहे. हा, ठीक आहे, पण मला आता एक एक आपल्याला सगळेच शब्द बघायचे. हा. हा, प्रेषक याने जो पत्र लिखता हो. ठीक आहे, बरोबर आहे. प्रेषक म्हणजे हा शब्द मराठी आणि हिंदीमध्ये दोन्हीकडे सारखा आहे. कसा सारखा आहे? तर आपण मराठीत प्रति म्हणतो, ज्याला उद्देशून पत्र लिहायचंय, आणि जो लिहितो त्याला प्रेषक म्हणतो. तर इथं पण तीच कंडिशन आहे. ठीक आहे. प्रेषक याने जो भेज रहा है वो. ठीक आहे, हे कळलं. प्रेषक कळलं. आता प्रेषिती म्हणजे कोण? बरं. आता हे शब्दाचा अर्थ ठीक आहे, थोडा वेगळा शब्द आहे. बरं, प्रेक्षक म्हणजे कोण हे सांगा. ठीक है, प्रेक्षक। चलिए, प्रेक्षक इस शब्द का अर्थ बताइए। प्रेक्षक का अर्थ बताइए पहले। प्रेक्षक का अर्थ बताइए। ठीक तरह से स्क्रीन पर देखिए किस प्रकार से वह शब्द लिखा गया है। प्रेक्षक। प्रेक्षक याने देखने वाला. म्हणजे आपण प्रेक्षक असतो ना, जेव्हा आपण एखादा सिनेमा बघतो किंवा टीव्ही समोर बसून एखादा प्रोग्राम बघतो, तर तेव्हा आपण प्रेक्षक असतो. मग प्रेक्षक आणि पत्र हे लिहिणाऱ्याचा काही संबंध आहे का? प्रेक्षक म्हणजे उपस्थित, फिजिकली प्रेझेंट राहून जो तो कार्यक्रम बघतो त्याला म्हणतात प्रेक्षक. मग प्रेक्षक इथं लागू होईल का पत्र लिहिताना? नाही, नाही लागू होणार आहे. ठीक आहे. हा, आता प्रेषण. प्रेषणचा अर्थ काय? चलिए, प्रेषण का अर्थ बताइए. हे बरोबर आलं. शीतल मॅडम, हे ओप्पो कोण आहेत? राखी मॅडम, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. प्रेक्षक. हम्म. अब प्रेषण क्या होता है? प्रेषण. 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 संप्रेषण. हम्म. ओके, प्रेषण यानी भेजना. बर. हा, बरं. प्रेषण म्हणजे भेजना आणि काहीतरी कम्युनिकेट होतंय, त्याला आपण प्रेषण म्हणतो. मग आता हे कुठला शब्द? आता तुम्हाला सगळ्याचे अर्थ माहितीयेत. प्रेषकचा झाला माहिती, प्रेक्षकचा झाला, प्रेषणचा झाला. आता प्रेषितीचा अर्थ काय होऊ शकतो मग? यातला कुठला तर आपल्या ह्याच्यात बसत नाही. प्रेक्षक म्हणजे जो पत्र पाठवतो, जो पत्र भेज रहा है.
प्रेक्षक यानी ऑडियंस, जो खुद फिजिकल रूप से शरीरावस्था को लेके या खुद प्रत्यक्ष रूप में उपस्थित होके उस प्रोग्राम को अनुभव कर रहे हैं, महसूस कर रहे हैं, वे प्रेक्षक होते हैं। प्रेषण यानी कुछ भेजने की क्रिया है और कुछ कम्युनिकेट हो रहा है, ठीक है। तो ये तीनों अर्थ नहीं है, तो यहाँ पे आपको काम करना पड़ेगा। ये प्रेषित शब्द क्या अर्थ है? जिसे पत्र भेजा है उसे प्रेषित कहते हैं, ठीक है। तो हमारा जवाब है प्रेषिती। समझ में आ गई बात? तो हमारा जवाब है प्रेषिती। अब ये प्रेषिती शब्द जो है वो हिंदी वालों के लिए, जिनका मराठी बैकग्राउंड है और वो हिंदी को अभी फेस कर रहे हैं, उनके लिए नया शब्द है। समझ में आया? आपण प्रति म्हणतो, ठीक आहे। आणि लिहिताना आपण हिंदीमध्ये प्रतीचा पण रूढार्थ म्हणजे तो रूढ आहे तो पण प्रेषिती अजून तो हिंदीतला शब्द आहे, ठीक है। तो हिंदीतला वापरला इथं, लेकिन आमतौर पर हम प्रति भी यूज करते हैं, वो शब्द भी रूढ़ है, ठीक है। लेकिन पता होना बहुत ही आवश्यक है। तो प्रेषिती, इस यह हमारा उत्तर होगा कि जिस व्यक्ति को लिखा जाता है पत्र, वो व्यक्ति प्रेषिती कहलाता है, ठीक है। तो इसी तरह से ये चारों जो विकल्प है उनमें से उन पर आधारित चार अलग अलग प्रकार के प्रश्न बन सकते हैं, वे आपको पता होना बहुत जरूरी है। तो इस प्रकार से ये 15 जो प्रश्न थे एमसीक्यू के, तो ये हमारा ये पीडीएफ यहाँ पे खत्म होता है। और एक दूसरा पीडीएफ है, उसमें कुछ प्रश्न और है, तो उनकी भी चर्चा करेंगे। एक मिनट, चैट बॉक्स चेक कर, ठीक है, वही चैट बॉक्स है, ठीक है। अब ये तो हो गया, अब दूसरा एक 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 मिनिट। चलिए, ये अपनी अपनी स्क्रीन पर देखिएगा। हो, मोनाली मॅडम बरोबर आहे। मराठीमध्ये प्रति हा शब्द वापरतो आपण। प्रति म्हणजे ज्यांना आपण पत्र पाठवणार आहोत, प्रति, पुन्हा कॉमा द्यायचा, खाली त्यांचं नाव, बरोबर आहे। आणि ही पहिली वेलांटी महत्वाची आहे, ठीक आहे। प्रतीला पहिली वेलांटी वापरल्यानंतर ज्याला संबोधित करून लिहायचे त्यांचं नाव येतं खाली, संबोधन असतं ते। पण जेव्हा तुम्ही दुसरी वेलांटी लावता त्यावेळेला अर्थ तुम्ही बघून घ्या की प्रतीचा अर्थ काय होतो। एका वेलांटीने त्या शब्दाचा अर्थ बदलतोय, हे बरोबर आहे तुम्ही जे विचारलंय ते, ठीक आहे। पण ते, याला जर दुसरी वेलांटी लागली तर काय अर्थ होतो हे तुम्ही शोधून काढा। चला, तुम्हाला ते काम दिलं। चलिए अभी ये देख लेते हैं। प्रश्न पढ़ लीजिएगा यहाँ पे। हम्म एक मिनट, आप तो प्रश्न पढ़िएगा, एक दो मिनट। ठीक है, तो प्रश्न पढ़ लीजिएगा जितने स्क्रीन पर है। चलिए, पहला प्रश्न मैं पढ़ लेती हूँ। भारतीय संविधान की किस अनुसूची में शामिल भाषाओं की संख्या 22 है? चलिए, म्हणजे त्यांना असं विचारायचंय की भारतीय संविधानाची कोणती अनुसूची आहे की ज्याच्या सगळ्या भाषांचा, म्हणजे ज्या स्वीकृत भाषा आहेत त्यांचा समावेश केलेली अनुसूची कोणती आहे? हा, 8वी, 7वी, ओके, 8वी, हाँ, 6ठी, 7वी, 9वी, हाँ, 8वी, परिशिष्ट 8, 8वी अनुसूची, हाँ, ठीक आहे। 8वी अनुसूची ही सगळी
भारतीय भाषांची अनुसूची आहे की ज्या भाषा आपण स्वीकृत केलेल्या आहेत. अभिजात वगैरे भाषा तो प्रकार आहे तो. 8वीं अनुसूची हे महत्वाचं उत्तर आहे. ठीक है। किस विकल्प में शब्द युग्म का अर्थभेद सही नहीं है? शब्द युग्म का अर्थभेद सही नहीं है. शब्द युग्म बघा, पाश पास, फंदा निकट, म्हणजे पाशचा अर्थ इथं त्यांनी फंदा म्हटले. असंच लक्षात घ्यायचंय. कसं समजून घ्यायचंय प्रश्न ते सांगते मी तुम्हाला. तो ये जो शब्द युग्म है इसका प्रथम शब्द है पाश, तो इसका अर्थ है फंदा. पास याने निकट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या बघायच्या. हे शब्द युग्म त्याचा इथं हा अर्थ आहे. तो ये जो यहाँ पे अर्थ के साथ शब्द युग्म दिया है, तो इनमें से कौन सा अर्थभेद सही नहीं है? ठीक है, दूसरा मैं पढ़ लेती हूँ. परवाह फिक्र, प्रवाह बहना, चरम अंतिम, चर्म चमड़ा. ठीक है, आलोक अलोक, आलोक अंधेरा, अलोक चहल पहल. देखिए कौन सा शब्द युग्म जो है उसका अर्थभेद उसके साथ मेल नहीं खाता या वो सही नहीं है. बताइए. हम्म. ओके, सभी कंफर्म है. ठीक है. चलिए 4 नंबर. ठीक है, अब समझ लेते हैं. पाश फंदा, आपण म्हणतो ना पाशामध्ये अडकणे. ठीक है, तो पाश यानी फंदा सही अर्थ है. पास यानी निकट नजदीक, वो भी सही अर्थ है. तो ये तो सही है. ये विकल्प सही है. परवाह यानी फिक्र, आपण म्हणतो ना परवा नाहीये, परवा आहे म्हणजे फिक्र आहे किंवा नाही. प्रवाह यानी बहना, नदीचा प्रवाह, पाण्याचा प्रवाह. ठीक है, तो ये विकल्प शब्द युग्म का उसके अर्थभेद के साथ सही है. चरम, चरम सीमा तक यानी अंतिम, चरम स्थान म्हणजे त्याचं टॉप मोस्ट म्हणजे अंतिम त्याचा पडाव, तिथं त्याचं लास्ट म्हणजे तिथं संपतच त्याची उंची तिथं थांबते. ठीक आहे, तो चरम याने अंतिम. आणि चर्म म्हणजे चमडा, कातडी, हे पण बरोबर आहे. अब आलोक और अलोक, तो आलोक और अलोक ये अर्थ देखिए आप यहाँ पे कि मैच हो रहा है कि नहीं. आलोक का अर्थ क्या होगा? आलोक का अर्थ क्या होगा? बताइए आलोक का अर्थ. ये जो आलोक है इसका अर्थ दिया है चहल पहल, और ये जो आलोक है इसका है अंधेरा. तो क्या ये सही है? 4 बरोबर आहे उत्तर. मग आलोकचा अर्थ काय? काय लॉजिक लावलं हे उत्तर काढण्याचं? मला पण माहिती पाहिजे ना. सांगा बरं. तुम्ही सांगा मला. आलोक का अर्थ अंधेरा है, नहीं है, या आलोक का अर्थ चहल पहल नहीं है, या दोनों के भी अर्थ सही नहीं है. का इनमें से क्या लॉजिक लगाया? आलोकचा अर्थ आहे, बरं, आलोकचा अर्थ काय? प्रकाश, देखना. प्रकाश म्हणतायत. बरं, आणि दुसरा आलोक. एक ही मात्रा का फर्क है लेकिन अर्थ बदलता है. ठीक है. ठीक है, तो ये आलोक यानी देखना, तो यहाँ पे देखना ही नहीं है. ठीक है, ये जो आ है ना, आ, हे बघा नीट, हे आ आहे आणि हे अ आहे. हे आलोक म्हणजे देखना आणि अलोक म्हणजे काय मग? प्रकाश. तर दोन्ही अर्थ इथं उपलब्ध नाहीयेत, म्हणून मग ते अलोक म्हणजे एकांत. बर, आणि इथं बरोबर उलटा अर्थ दिलाय चहल पहल. ठीक है, म्हणून मग हे अर्थभेद सही नहीं है. ठीक है, और हमें पूछा था कि जो सही नहीं है. ठीक है, तो ये सही नहीं है, इसलिए हमारा उत्तर ये है. ठीक है, सही नहीं है. ठीक है. चलिए निम्न तीसरा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सा शब्द युग्म
छंदबद्ध का है? तार पार, जैसे तैसे, थोडा बहुत, यहाँ वहां. छंदबद्ध. आता छंदबद्ध म्हणलं की काय यायला पाहिजे बरं? गद्य, पद्य, व्याकरण काय यायला पाहिजे? छंदबद्ध. हे हा तुमचा कीवर्ड है ह्या प्रश्नाचा. ये कीवर्ड है आपके इस प्रश्न का उत्तर देने हेतु. तो छंदबद्ध का उपयोग या छंदबद्ध किसकी ओर संकेत करता है, गद्य या पद्य? ये पहले क्लियर होना चाहिए. बताइए. हा, ठीक आहे. आरपार असेल, आरपार असू शकतंय तिथं. ठीक आहे. पद्य. ठीक आहे. तर मग पद्यामध्ये आपण हे जैसे तैसे, थोडा बहुत, यहाँ वहाँ, ठीक आहे. तर हे सगळं बऱ्यापैकी गद्यामध्ये जातं. मग हे आर-पार किंवा टार-पार पण म्हणजे ते कवितेतली लय पकडायचं असेल ना, यमक जुळवायचा वगैरे भाग पण असू शकतो हा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त काही विचार करायचा नाही. छंदबद्ध बनलं की हे उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. कारण इथं यमक जुळवायचा प्रकार केलेला आहे आणि कवितेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जेव्हा पद्याची गोष्ट असते तेव्हा थोडेसे यमक जुळणारे शब्द, कारण त्याची गेयता वाढते ना त्याच्यामुळे. समवाय शब्द का अर्थ है बघा. समवाय बीएड ला खूप जण अभ्यासलेला आहे समवाय शब्द. समूह, समवयस्क, अच्छा समय, समान वायु. समवाय का शब्द का अर्थ है निम्नलिखित में से कौन सा होगा? समूह, समवयस्क, अच्छा समय, समान वायु. समूह, समवयस्क. समवाय म्हणजे नरेश सर, समवयस्कचा अर्थ काय सांगा बरं मराठीत? समवयस्क. गडबड नाही करायची दिनेश सर, नरेश सर. समवाय शब्द म्हटलंय, समवाय. बघा, कन्फ्युजन करतोय तो शब्द. हा, हे कळलं तुम्हाला. समवयस्क म्हणजे सारख्या वयाचे, समवयस्क. ठीक आहे. मग समवयस्क म्हणजे समवाय होईल का? आता समवाय म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते, की जेव्हा आता आपण हिंदी शिकत आहोत. ठीक आहे, की हिंदीतला एखादा भारत एक देश अशी काहीतरी कविता शिकतोय आपण. ठीक है, ऐसी कुछ कविता हम सीख रहे. तो भारत यह संकल्पना पता होने हेतु हमें हमें राज्य शास्त्र का भी सहारा लेना पड़ेगा. ठीक है, गणित का सहारा लेना पड़ेगा, कि ईसवी सन देखने पड़ेंगे ना, कि भारत का स्वतंत्रता संग्राम, उससे बाद भारत का स्वतंत्रता दिवस, गणराज्य कब हुआ, तो ये सब देखने के लिए गणित, इतिहास का सहारा लेने पड़ेगा. तो सिर्फ हिंदी की बात चल रही है, लेकिन इतने सारे सब्जेक्ट को, विषयों को लेके उनका सहारा लेते हुए ही हम वह कंटेंट पढ़ सकते हैं. तो ये समवाय वाली बात है. तो अब मुझे बताइए कि समवाय का अर्थ क्या होना चाहिए निम्नलिखित या दिए गए विकल्पों में से? समवाय. बघा, आपला हा हाताचा तळ हाताचा पंजा आहे आणि हे 5 बोट आहेत, यांचा समवाय म्हणजे ही मुठ्ठी. हम्म. ठीक आहे. हा, आता लक्षात आलं. हा, आता मग समवयस्क म्हणजे समान वयाचे म्हणजे माणसं, लोक. ठीक आहे. अच्छा समय म्हणजे चांगला समय, त्याचा समवाय नाहीये. ठीक है, अच्छा समय म्हणजे आपला जो चांगला वेळ असतो तो, लेकिन समवाय का अर्थ वो नहीं है. मैंने अभी आपको उदाहरण दिया कि समवाय क्या है. तो ये भी नहीं है. अब ये समान वायु वाली जो बात है, वो हमारे शरीर में जितने भी वायु है उसको लेके कही गई है, तो ये भी नहीं है. तो ऑब्वियसली समूह. मैंने अभी आपको कहा कि ये 5 उंगलियां हैं और इसे बंद करके मुट्ठी होती है, तो 5 उंगलियों का समूह है ना यहाँ पे. ठीक है, तो ये समवाय हो गया, सब इकट्ठे हो गए. ठीक आहे. असं. आता आलं का नरेश सर लक्षात? त्याच्यामुळे गडबड करायची नाही. तुम्हाला उत्तर येत होतं, पण तुम्ही गडबड केली समवयस्क म्हणून पटकन उत्तर देऊन टाकले. परीक्षेत गडबड करायची नाही. दिलेल्या वेळेत तिथंच बसायचं, व्यवस्थित वाचायचं, समजून घ्यायचं, सगळे पर्याय व्यवस्थित समजून उमजून प्रश्न द्यायचा, मग बाहेर यायचं. गडबड करायची नाही.
कारण आपल्याला येत असतं, पण ती घाईच कशाची असते काही कळत नाही. बाहेर येऊन काय करायचंय पुन्हा पुढच्या पेपर पर्यंत काय करायचंय? काही नाही करायचं पुन्हा. त्यामुळे बिलकुल बाहेर यायचं नाहीये पेपर सगळा संपूस तोपर्यंत, वेळ संपूस तोपर्यंत. आणि तिथेही शांत बसायचं नाही, विचार करत राहायचे प्रश्नपत्रिकेवर. ठीक आहे? हां, त्यामुळे तो वेळ फार महत्वाचा आहे. त्या तेवढ्या वेळेसाठी आपण वर्ष घालवतो हे अभ्यास आणि हे क्लासेस आणि हे अन् ते. ठीक आहे? त्यामुळे गडबड करायचं नाही. अतिघाई संकटात नेईल. हां, माहीत असतं पण फक्त गडबड. हाँ, चलिए। अनवरत शब्द का अर्थ है? अनवरत शब्द का अर्थ है सावधान, अविरल, लगातार, स्वाभाविक। अनवरत, अनवरत, अनवरत शब्द का अर्थ सावधान, अविरल, लगातार आणि स्वाभाविक। ठीक आहे। अनवरत म्हणजे कंटिन्यूअस। ठीक है? कि उसमें कोई खंड नहीं है, लगातार। हम्म हम्म लगातार। ठीक है। हम्म लगातार यह हमारा सही विकल्प है। सावधान म्हणजे काय असतं? कॉन्शियस। की आपण जिथं रोडची कामं वगैरे सुरू असतात तिथं कॉन्शियस लिहिलेलं असतं की सावधान रहिएगा। ठीक है। वो तो अनवरत का नहीं है, सावधान रहना तो वो अलर्ट सजग रहने वाली बात है, अनवरत का कोई संबंध नहीं उसमें। ठीक है, बाकी के शब्दों का भी ध्यान दीजिए, उसका भी अर्थ जान लीजिए। अविरल यानी, अविरल का अर्थ क्या है बताइए? स्वाभाविक एवं सहज। जैसे हमने देखा था कि भाषा जो बच्चे सीखते हैं, ज्यादा से ज्यादा विशेष रूप से मातृभाषा, तो वो स्वाभाविक रूप से हम सीखते हैं। उसके लिए कोई अधिगम नहीं होता, कंट्रोल सिचुएशन, नियंत्रित व्यवस्था नहीं होती, अध्यापक नहीं होते, शिक्षा का अधिगम नहीं होता, पाठ्यपुस्तक नहीं होता। तो इस अवस्था में भाषा हम सहज एवं स्वाभाविक रूप से सीखते हैं, और मातृभाषा तो एकदम स्वाभाविक रूप से सीखते हैं। ठीक है, तो स्वाभाविक का अर्थ अनवरत नहीं है। ठीक है, तो ये स्वाभाविक हट गया। सावधान यानी सजग रहिए। तो अविरल का अर्थ क्या है? अगर अविरल आता है तो उसका अर्थ क्या होगा? अविरल का अर्थ, अविरल का अर्थ बताइए। हम्म एक शब्द रह गया, बाकी तीनों डिस्कस कर लिए। लगातार यानी कंटिन्यूअस, तो हमारा उत्तर हमें मिल गया है। लेकिन अगर अविरल आता है तो हमें वो भी ज्ञात होना चाहिए ना, अविरल का अर्थ क्या है। हम्म चलिए कोशिश कीजिए अविरल का मुझे उत्तर देने की। हम्म येतंय का? हे अनवरत, अनवरत म्हणून आपल्याला लगातार पटकन आलं। पण एखादा शब्द इथं वेगळा आला आणि त्याचं जर उत्तर अविरल असेल तर आपण कसं शोधणार? हम्म? तो अविरल का भी अर्थ आप ढूंढ लीजिएगा, मैं नहीं बताऊंगी। हाँ, ठीक है, अगला प्रश्न लेती हूँ, तब तक किसी के ध्यान में आता है तो चैट बॉक्स में 5 नंबर और अविरल का अर्थ बताइए। नहीं अभी तक तो, हाँ ठीक है। हाँ, चलिए अगले प्रश्न का उत्तर आया है। अस्थि का अर्थ है, अस्थि सगळ्यांना माहितीये, यायला पाहिजे पटकन उत्तर। हड्डी, बुरा, गर्व, सुंदर। हम्म अस्थि। हड्डी। हाँ, अविरल मतलब निरंतर या लगातार होता है, नाही। अविरलचा अर्थ थोडासा बदललेला आहे, ते तुम्ही शोधायचे आणि मला सांगायचे। तुम्हाला तेवढं काम आहे। हा, थोडासा फरक आहे, म्हणून मी म्हंटल की अविरल आलं तर काय करणार? हाँ, चलिए इसका अर्थ है हड्डी, अस्थि। ठीक आहे, आता आपण जिवंत आहे तोपर्यंत आपण हड्डी म्हणतो, पण जेव्हा आपला मृत्यू होईल आणि त्यावेळेला जेव्हा काही त्यातले हाडांचे हे
तुकडे वगैरे जे शिल्लक ठेवतात, पूजा वगैरे करतात, त्याला आपण अस्थी म्हणतो. ते कलशमध्ये वगैरे ठेवतात, मोठ्या लोकांच्या ठेवतात. ठीक आहे. तर त्याला अस्थी म्हणतात. ठीक आहे. मग त्याचं विसर्जन वगैरे करणे जे काय असेल ते. ठीक आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्या केसमध्ये ते अस्थी अस्थी होतं. आता सध्या जिवंत आहेत, हड्डी आहेत, पण अर्थ हाच आहे. बुरा, गर्व आणि सुंदर हे सगळे विशेषण आहेत. ठीक आहे. बुरा, गर्व आणि सुंदर. ठीक आहे. हम्म. चलिए. हाँ, हड्डी. अविरत नाही, अविरल. हम्म. ठीक है. निपुण का अर्थ छाटिए. निपुण, निपुण किंवा निष्णात पण येऊ शकतं. कारण निपुण आणि निष्णात समानार्थी शब्द आहेत. तर त्याच्यापैकी कुठलाही शब्द ते इथे टाकू शकतात. निपुण का अर्थ छाटिए. सकुशल, कुशल, अकुशल, सक्षम. निपुण का अर्थ. हा, आता हा शब्द बरोबर आला. हे मोठं कोण आहे? यांनी बरोबर उत्तर दिलं अविरलचं, की न थांबताय, थांबत नाहीये. ठीक आहे. थांबत नाहीये, पण त्याची गती कमी जास्त असू शकते. लगातार म्हणजे सट 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 एका मागे एक त्या स्पीडनं. बघा किती शब्दांचे खेळ असतात हे. तर बिना रुके ते थांबत नाहीये, पण त्याची स्पीड कमी जास्त होऊ शकते. पण लगातार म्हटलं की थांबायला चान्सच नाहीये, लगेच पटकन ऍक्शन आहे. क्विक क्विक क्विक, ती स्पीड तीच आहे. एवढं एकदम म्हणून म्हटलं की एकदम मायनर फरक आहे, हे बरोबर आहे. हा चला. कुशल, कुशल, सक्षम. अरे बापरे. हा, किती उत्तर सांगायलात. हा. निपुण का अर्थ बताइए. सकुशल, कुशल, अकुशल, सक्षम. सक्षम और कुशल. सक्षम और कुशल, 2 और 4 में कंफ्यूजन है. 50-50. 2 और 4. ठीक आहे. सकुशल, सकुशलचा अर्थ काय असतो? बघा मी अजून एक हिंट देते. सकुशल हा शब्द आपण जेव्हा पारिवारिक पत्र लिहितो, हा, तर त्यावेळेला हा शब्द फार फेमस आहे वापरताना. हम्म. हम्म. तर काय आहे सकुशलचा अर्थ? एक एक आपला अर्थ घेत चालायचे. आता आता मला हे द्या. सकुशल म्हणजे कुशल मंगल. म्हणजे आपण काय म्हणतो इकडं हम यहाँ पर सब सकुशल आहे. म्हणजे कुशल मंगल आहे. त्याच्यामुळे घाबरण्याची काही गोष्ट नाहीये. इथं सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे हा शब्द नाही येत इथं निपुणला. हा. कुशल, हा, खैरियत. बरोबर. खैरियत से है सब लोग यहाँ. सर्व चांगलं आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. हा, कुशल. कुशल म्हणजे मग काय? हा, कुशल. हं. सकुशल, खुशहाली. खूप सांगितले तुम्ही पर्यायवाची शब्द. बरोबर आहेत सगळेच. आता कुशलकडे या. नंबर 2चा शब्द आहे कुशल. याचा अर्थ सांगा चला. हं. निपुण आणि कुशल. हा आपला पर्याय आपल्याला इथं मिळाला. पण तरी सुद्धा आपल्याला सवयीप्रमाणे सगळे ऑप्शन आपण तपासायचे. हा. अकुशल. आता ह्याचा विरुद्धार्थी शब्द, विलोमार्थी शब्द है इसका. विपरीत अर्थ वाला शब्द. अकुशल. अकुशलचा अर्थ काय? बताइए अकुशल का अर्थ क्या है? कुशल का बताया, पारंगत है, निष्णात है, निपुण है. तो उसके विरोधी अर्थ वाला शब्द क्या होगा? विरोध दर्शाने वाला शब्द या विपरीत अर्थ क्या होगा? कुशल का अकुशल. जे कुशल नाही ते अकुशल. लावल्यामुळे इथे विरुद्धार्थी शब्द तयार झाला ना कुशलचा. निष्णात नसलेला. व्हेरी गुड मनोज सर. हा. ह्याचं विरुद्धार्थी केलं ना लावून. ठीक आहे. हा. आता सक्षम. सक्षम म्हणजे काय? हा, कळा. हो, बरोबर. जो निपुण नाही है. ठीक आहे. हा. आता सक्षमकडे या. हे चौथ्या पर्यायाकडे. एक काही जणांना सक्षम वाटलं. का बरं वाटलं? हा, सक्षमचा अर्थ काय? आपण म्हणतो ना, की परीक्षेसाठी मी सक्षम आहे. किंवा माझ्या गरजा भागवण्यासाठी मी सक्षम आहे. मला कोणाची गरज नाहीये. हा. या सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण.
क्षमता असलेला, सक्षम, क्षमतासहित, क्षमतांसहित. ठीक आहे, ह्या शब्दाची फोड करा. सक्षम. ठीक आहे, म्हणजे क्षमतांसहित, की ज्याच्याकडे सगळ्या क्षमता आहेत, जो क्षमतांसहित आहे तो सक्षम. ठीक आहे, मग सक्षम म्हणजे निपुण नाही. ठीक आहे, निपुण म्हणजे कुशल. क्षमता सगळ्याच आहेत, पण निपुण कशात तरी एकात असतं. आपल्याला सगळ्यांना लिहायला, वाचायला, ऐकायला, पळायला, चालायला सगळं येतंय, पण आपल्याला काहीतरी एक डॉमिनंट फीचर असतो ना आपल्यामध्ये. आपण कुठल्या तरी एका गोष्टीत निपुण असतो. कुणी छान लिहित असेल, कुणी छान गात असेल, कुणी छान पोहत असेल, कुणी छान सायकल चालवत असेल. ठीक आहे, हा, समर्थ, बरोबर आहे, कॅपेबल. हा, तर हे अशा प्रकारे शब्द बघायचे. त्यामुळे सक्षम हा पर्याय इथं नाही येत. सक्षम असतात माणसं, पण निपुण ही गोष्टींमध्येच असतात. निपुण म्हणजे ज्याच्याकडे त्याच्यामधलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल असतं. ठीक आहे, बरोबर. सगळ्यांना आलेत आता ह्याचे अर्थ. चलिए, बहुत बढ़िया. अगला प्रश्न. जो वर्ण बिना किसी दूसरे वर्ण की सहायता से बोले जाते हैं वे कहलाते हैं। जो वर्ण बिना किसी दूसरे वर्ण की सहायता से बोले जाते हैं वे कहलाते हैं। व्यंजन, संयुक्त व्यंजन, स्वर, मात्रा। हम्म, स्वर, बर, ठीक है। आणि भाषा की सबसे छोटी इकाई कौन सी है? नरेश सर, रविंद्र सर, विशाल सर। वर्ण, बरोबर। वर्ण भाषा की सबसे छोटी इकाई है। ठीक आहे, मोनाली मॅडम बरोबर, सविता मॅडम बरोबर. ठीक आहे, बघा आता ह्या प्रश्नाचा कसा म्हणजे ह्याच्यात गोंधळ कसा आहे. जो वर्ण बिना किसी दूसरे वर्ण की सहायता से बोले जाते हैं वे कहलाते हैं स्वर. इथं पण बघा, इथं पण आलेले. ठीक आहे, म्हणजे आपण कसं नजरेनं बघतो ते लक्षात आहे. आता व्यंजन बोलताना स्वरांची मदत घ्यावीच लागते. आपण नुसतं क म्हणू शकत नाहीत. क ला हलंत चिन्ह लावून प्लस क असं होतं ते. ठीक आहे, हलंत चिन्ह लावून स्वर लावावा लागतो. त्यामुळं व्यंजन नाही. संयुक्त व्यंजन कुठली आहेत सांगा? सांगा, परवा सांगितली आहेत, पटकन सांगायचं. संयुक्त व्यंजन 4 व्यंजन आहेत संयुक्त, सांगा पटकन, चला. हम्म, संयुक्त व्यंजन, हाँ, क्षत्र और दो, फटाफट कौन बताएगा? हाँ, क्षत्रज्ञ आणि किती झाले? ज्ञ, आणि हे त्र. ठीक आहे, हे 4 लक्षात ठेवायचे संयुक्त व्यंजन. ठीक आहे, तर संयुक्त व्यंजन हे तर इथे येतच नाहीये. ठीक आहे, स्वरांना उच्चार करताना कशाचीही गरज लागत नाही, हे लक्षात ठेवायचं नेहमीसाठी. स्वर उच्चार करताना अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ, औ, आहा. ठीक आहे, हे सगळे स्वर आहेत. स्वरों की संख्या कितनी है? मूल स्वरों की संख्या, हा बरोबर नरेश सर, हा सगळ्यांना आलं, 11. मी मुद्दाहून विचारते, कारण एका प्रश्नात किती सगळी माहिती दडलेली आणि किती प्रश्न तयार होतात ते तुम्हीच बघताय आता. तो 11 स्वर है। तो स्वरों की सहायता के लिए किसी दूसरे वर्ण की या स्वरों की आवश्यकता नहीं होती. ठीक आहे, अब मात्रा क्या है? मी तुम्हाला सांगितलं होतं मात्राचा आणि स्वरांचा काय संबंध आहे. अजून एक क्लू देते, मात्रा आणि स्वरांचा संबंध काय? क्या रिलेशन है मात्रा और स्वर में? मात्रा किसे कहते हैं? और एक हिंट, मात्रा किसे कहते हैं, आसानी से बताइएगा। चिन्ह, मात्रा म्हणजे चिन्ह, पण कशाचे चिन्ह? बरोबर आहे, राखी मॅडम जवळ येत आहे तुम्ही. हा, मात्रा म्हणजे चिन्ह आहेत, पण ते चिन्ह कशाचे आहेत? स्वरांचे. ठीक है, स्वरों के लिखित रूप को क्या कहते हैं? मात्रा। ध्यान में रखिए, मैंने वो चार्ट भी दिखाया था आपको, हाँ,
कि अ के लिए कोई चिन्ह नहीं है, मात्रा नहीं है. आ के लिए एक काना, मराठीत सांगते त्याला, तसा असतो. ई, छोटी ई असेल तर पहिली वेलांटी, बडी ई असेल तर दुसरी वेलांटी, म्हणजे ह्या स्वरांचे चिन्ह असतात ते चार्ट दाखवलाय मी तुम्हाला. ठीक है, तो स्वरों के चिन्हों को या स्वरों के लिखित रूप को मात्रा कहते हैं. ठीक है. हा, त्याच्यात पण येतं, पण इथं जास्त करेक्ट काय की स्वरांचे ते हे असतात ना, आणि व्यंजनाचा उच्चार करताना मग स्वरांची गरज लागते, असं त्याच्यात अजून एक पुढचा गुंता आहे. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं की स्वरों के लिखित रूप को मात्रा कहते. ठीक आहे. आणि मात्रा सगळी काय असतात, चिन्ह असतात, लक्षात ठेवायचं. चलिए, निम्नलिखित में से ऊष्म व्यंजन पहचानिए. न न, श श, क्षत्र, डत्र. ऊष्म व्यंजन, ऊष्म व्यंजन, श आणि श. हा, ऊष्म व्यंजन बरोबर आहे. शीतल मॅडम, राखी मॅडम, नरेश सर बरोबर, सुरेखा मॅडम, मनोज सर, देवयानी, कविता, वजे सर. हा, ते आगत आहेत बरं का, ड आणि ढ. ते वर्णमाला बघा एकदा आता. ठीक आहे, आता कोण सांगेल का हे न आणि न काय आहेत? हे उत्तर आलं आपलं, पण हे पण काही कुठल्या तरी ह्याच्यात आहेत ना प्रकारांमध्ये. हा, न आणि न, पहिलं न आणि न, नासिक्य, नासिक्य किंवा अनुनासिक, ज्याचा उच्चार करताना नाकातून हे होतं, अनुनासिक. क्ष आणि त्र, क्ष आणि त्र, क्ष आणि त्र. संयुक्त. आणि ड आणि त्र, बरोबर, हे संयुक्त ड आणि त्र. ड आणि त्र, उच्चार करा ना, ड त्र, अनुनासिक, बरोबर. हे उरलेलं कळायला पाहिजे. हे संयुक्त आहेत, हे फक्त संयुक्त आहे, बाकी हे जे दोन आहेत हे अनुनासिक आहेत. ठीक है, ये ऊष्म आहेत. चलिए, समय हो चुका है क्या? ठीक है, अगले शिक्षक आने तो कंटिन्यू कर लेते हैं. निम्नलिखित अक्षरिक खंड वर्ण विच्छेद से बनने वाला सही शब्द चुनिए. म्हणजे शब्दाचा विग्रह करून दिलेला आहे, तुम्हाला करेक्ट ऑप्शन यातला ओळखायचा आहे. म, हलंत चिन्ह, द ला हलंत चिन्ह, म, रु, द, आ. मृदा, मिदा, मृदा, मिर्दा. कुठला शब्द योग्य यातला? म, रु, द, आ. मृदा, मिदा, मृदा, मिर्दा. मृदा. ठीक आहे, मृदा. ठीक आहे, आता मीच दाखवायचा का आता वर्णमालेचा चार्ट? बघा आता, वर्णमालेचा चार्ट आता कितीदा दाखवायचा? स्क्रीनशॉट काढून ठेवायचा त्या दिवशी. आता पुन्हा तिकडे जायचं म्हणले पुढचे प्रश्न थांबतात आपले. ठीक है, तुम्हाला आज पीडीएफ पाठवून देते अजून एकदा. चलिए, मृदा इसका सही जवाब है. ये रू जो है इससे समझ में आता है, हे जे चिन्ह आहे हे रू साठीचं चिन्ह आहे, त्यामुळं मृदा हे लगेचच कनेक्शन असं लागायला पाहिजे. ठीक है, सर आ चुके हैं, सर का समय शुरू हो चुका है, तो ये 11 प्रश्न से अगले प्रश्न कल की तासिका में लेंगे. और आज मैं आपको फिर एक बार ना वर्णमाला का चार्ट, जो वर्गीकृत चार्ट है, ऐसा सिस्टमैटिक चार्ट है, वो भेज देती हूँ. ठीक है, चलिए फिर यहाँ पे विराम लेते हैं. यस, ठीक आहे. ते कवींची नावं वगैरे सांगायला त्याला आता खूप वास्ट आहे. मी तुम्हाला त्याचं पीडीएफ पाठवते, हिंदी लेखकों का सामान्य परिचय, मैं आज आपको भेज देती हूँ. ठीक है, हिंदीत नाही समजत, आता काय करायचं? कल्पना मैडम, मुहावरे, विलोमार्थी शब्द, लोकोक्तियां एवं पर्यायवाची शब्द जो है, इस पे हमने जो
ये तासिका जो हो चुकी है रिकॉर्डेड सेशंस, वो आप जरा सा थोड़ा सा पढ़ लीजिएगा, लर्न कीजिएगा, सुनिएगा। वो तासिका बहुत विस्तार से ली गई है और इसके पीडीएफ भी भेज दिए। ठीक आहे, ठीक आहे। पेपर मध्ये येणारे कसे सांगायचे? माझ्याकडे पेपर सेटिंग नाही दिलेलं. कल्पना मॅडम, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते रेकॉर्डिंग सेशन्स मध्ये आपण त्याच्यावरती भर दिलेला आहे. ठीक आहे, पुन्हा पाठवू. ओके, पुन्हा पाठवू. ठीक आहे. ते रेकॉर्डेड सेशन जरा बघून घ्या बरं, ज्याला ज्याला जिथं जिथं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, त्याला आपण थांबूया इथं, सर आहेत वेटिंग रूम मध्ये. चलिए.